विजय कुंभार, तुम्ही राहाच आपल्यासोबत पुणे महापालिकेचे महापौर प्रशांत जगताप आहेत. प्रशांत जगताप, काय होतं हे पुणे महापालिकेमध्ये? म्हणजे महापालिकेमध्ये खोटा अध्यादेश निघतो आणि तुम्हाला माहिती होतं या प्रकरणासंदर्भात? नमस्कार. हा विजयजी कुंभार जे हा विषय सांगतायत तो विषय माझ्या दृष्टीने नवीन आहे. मी निश्चित या संदर्भातली माहिती घेईल. मुळात जर अशा प्रकारे कोणी जर ठेकेदार किंवा अधिकारी हा मागच्या म्हणजे मी मार्च महिन्यापासून महापौर आहे त्याच्या अगोदरची घटना विजयजी कुंभार साहेब सांगतायत. अशा प्रकारे जर कुठल्या ठेकेदाराने संबंधित अधिकाऱ्याने बनावटपणे असा कुठला GR तयार करून महापालिकेची दिशाभूल करून महापालिकेचे नागरिकांच्या कर रूपातले पैसे जर चुकीच्या पद्धतीने खर्च केले असतील आणि त्या संदर्भात जर कुठलाही भ्रष्टाचार झाला असेल तर मी हे प्रकरण स्वतः तपासून त्या संदर्भात कारवाईचे आदेश देईन. किंबहुना अशा प्रकारची कुठलीही खरेदी इथून पुढच्या काळात होऊ नये यासाठी जास्तीची दक्षता घेतली. प्रशांत जगताप, माहिती अधिकारामध्ये हे समोर आलेलं आहे की इथे भ्रष्टाचार झालाय. ना केवळ अध्यादेशच हा खोटा होता आणि त्याशिवाय ह्याच्यामध्ये जी खरेदी झालेली आहे ती सुद्धा चुकीच्या म्हणजे बाजारभावापेक्षा वाढीव किमतीने खरेदी झालेली आहे. दुहेरी भ्रष्टाचार आहे हा. नाही, हेच तुम्हीच आता मला हे प्रकरण समोर आणून देताय. मी हे प्रकरण उद्याच्या उद्या लगेच मागून घेईल. मान्य विजयजी कुंभार साहेबांना माझी विनंती आहे की संबंधित प्रकरण त्यांनी माझ्याकडे पाठवावं. या संदर्भात जे डिपार्टमेंट या संदर्भात दोषी असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. काय कशा प्रकारची कारवाई तुम्ही करणार? काही कमिटी नेमणार आहात चौकशीसाठी किंवा काय? संबंधित अधिकाऱ्याला निलंबितच करावं लागेल किंवा पुढे जाऊन डिसमिस सुद्धा करावा लागेल आणि जो कोणी ठेकेदार असेल त्याच्या संदर्भातली फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबर तो कायमस्वरूपी ब्लॅक लिस्टेड होईल आणि बाकीच्या ठेकेदारांनी या प्रकारची धास्ती घ्यावी. अशा प्रकारचं निश्चित त्या पद्धतीची काळजी घेतली जाईल.